Hello everyone, welcome back to my YouTube channel. Today we are going to learn simple future tense. तर आज आपण शिकणार आहोत simple future tense. Many people know English words but they feel confused when they talk about the future. So don't worry, after this video you will speak future sentence confidently. What is future? Simple future tense is used to talk about action that will happen in the future. आपण सिंपल फ्युचर टेन्स कधी यूज करतो जेव्हा आपल्याला express a spontaneous decision or promises or predict about the future events. सो आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरतो जेव्हा भविष्यात होणाऱ्या ऍक्शन बद्दल बोलण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्स यूज करतो. जसं की जेव्हा डिसिजन असेल तेव्हा आय विल हेल्प यू विथ दॅट. प्रेडिक्शन असेल तेव्हा इट विल रेन टुमारो. जेव्हा फ्युचर फॅक्ट असेल तेव्हा द सन विल राईज ॲट 6 AM. तर असं आपण बोलतो. जेव्हा आपल्याला इन्स्टंट डिसिजन असतं तेव्हा आपण कसं म्हणतो वेन वी डिसाइड ॲट द मुमेंट. जेव्हा आपण त्या क्षणी डिसिजन घेतो तेव्हा आपण सिंपल फ्युचर टेन्स यूज करतो. जसं की तुम्हाला म्हणायचंय मी थकलो आहे, मी आता आराम करीन, तेव्हा आय एम टायर्ड, आय विल रेस्ट नाऊ. जेव्हा आपल्याला प्रॉमिसेस द्यायचे असतील तर जेव्हा आपण प्रॉमिस देतो आय विल हेल्प यू, मी तुला मदत करीन, मी कधीही खोटं बोलणार नाही असं बोलायचं असेल तर आय विल नेव्हर लाय टू यू. जेव्हा प्रेडिक्शन असतं तेव्हा आपण बोलतो की जेव्हा आपल्याला वाटतं काहीतरी होईल तेव्हा आपण सिंपल फ्युचर टेन्स यूज करतो. म्हणजे आज पाऊस पडेल, सो इट विल रेन टुडे. तू एक दिवस यशस्वी होशील, यू विल सक्सीड वन डे. तर आपण असे सेंटेन्स डेली लाईफ मध्ये यूज करतो. तर आता आपण बघूया स्ट्रक्चर. म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण स्ट्रक्चर काय स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्बचा बेस फॉर्म. So we use will after the subject, the verb in its base form. So she will call you later. I will finish that book soon. म्हणजे subject she, I, will and verb. निगेटिव्ह स्ट्रक्चर असेल तेव्हा आपण फक्त नॉट ऍड करतो. We use won't after the subject and the verb in the base form. He won't attend the meeting. She won't be here on time असं आपण यूज करतो. तर काही एक्झाम्पल असते जसं आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो. तर ते लक्ष देऊन नीट आहे का म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण सेंटेन्स कसे यूज करतो. जसं की मी उद्या लवकर उठेन, आय विल वेक अप अर्ली मॉर्निंग. मी दात घासेन, आय विल ब्रश माय टीथ. मी चहा पिईन, आय विल ड्रिंक टी. जेव्हा वर्क आणि स्टडी विषयी तुम्ही बोलत असता किंवा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कसं कम्युनिकेट कराल तर आय विल गो टू कॉलेज, मी कॉलेजला जाईन. मी मीटिंगला हजर राहीन, आय विल अटेंड द मीटिंग. मी माझं होमवर्क पूर्ण करीन, आय विल कम्प्लीट माय होमवर्क. जेव्हा डेली ऍक्टिव्हिटी विषयी तुम्ही बोलत असता तेव्हा तुम्ही मी बाजारात जाईन, आय विल गो टू द मार्केट. आय विल बाय व्हेजिटेबल्स, आय विल कुक फूड. जेव्हा फॅमिली फ्रेंड सोबत असतात तेव्हा तुम्ही बोलता मी माझ्या आईला फोन करीन म्हणजे आय विल कॉल माय मदर. आय विल मीट माय फ्रेंड्स, मी माझ्या मित्राला भेटेन. आय विल स्पेंड अ टाइम विथ माय फॅमिली, मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवेन. किंवा मी टीव्ही पाहीन, आय विल वॉच टीव्ही. मी लवकर झोपेन, आय विल स्लीप अर्ली. आता निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये तुम्ही काय बोल आय विल नॉट गो देअर, मी तिथे जाणार नाही. आपण फक्त नॉट ऍड करतो. शी विल नॉट कम टुडे, ती आज येणार नाही. किंवा आता क्वेश्चन असेल सिंपल फ्युचर टेन्स मध्ये तर आपण विल आधी यूज करतो, मग सब्जेक्ट यूज करतो, मग वर्ब यूज करतो. जसं की विल यू हेल्प मी, तू मला मदत करशील का. विल यू हेल्प मी. विल शी कम टुमारो, ती उद्या येईल का. विल दे अंडरस्टँड इंग्लिश, त्यांना इंग्रजी समजेल का. तर आता बघूया आपण टाइम एक्सप्रेशन कसं यूज करतो. म्हणजे वी युजली यूज द फॉलोइंग टाइम्स एक्सप्रेशन विथ द फ्युचर सिंपल टेन्स. म्हणजे टुमारो, नेक्स्ट वीक, मंथ और इयर, इन अ मिनिट, an hour, soon, later. जसं की एक्झाम्पल आय विल मीट यू टुमारो, शी विल अराइव इन an hour,
वी विल स्टार्ट द प्रोजेक्ट सून, ही विल कॉल यू लेटर. असे तुम्ही सेंटेन्स बोलता जेव्हा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये बोलत असतो. असे तुम्ही सेंटेन्स क्रिएट केले ना तर तुम्हाला तुमची प्रॅक्टिस होईल. तुम्ही फ्युचर बद्दल अधिक कॉन्फिडन्सली बोलू शकाल. सो प्रॅक्टिस दिस सेंटेन्स डेली. दररोज या सेंटेन्सचा सराव करा. आणि आता तुम्हाला तुमचे काही सेंटेन्स असतील तर ते कमेंट करून सांगायचे आहेत, जेणेकरून मी चेक करेन करेक्ट आहेत की नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.